बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने शिरूर नगर परिषदेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी अनोखे स्वाक्षरी मोहीम हे आंदोलन। कोणी रस्ता देतं कार रस्ता या आशयाचे फ्लेक्स बोर्ड लावून बहुजन मुक्ती पार्टी शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील संविधान चौकात संवैधानिक पद्धतीने शिरूर नगर परिषदेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी अनोखे स्वाक्षरी मोहीम हे आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनात शहरातील असंख्य लोकांनी उपस्थित राहून स्वाक्षरी करून शिरूर नगर परिषद विरोधात आपला निषेध नोंदविला आहे। शिरूर नगर परिषद हद्दीत मंगलमूर्ती नगर, मदारी वस्ती, ढुमे वस्ती या ठिकाणी पक्का रस्ताच नाही। या ठिकाणी पावसाळ्यात लोकांना ये-जा करण्यासाठी चिखलातून प्रचंड कसरत करावी लागत आहे। महिला, लहान मुले या चिखलामध्ये घसरून पडत आहेत। काहींचे हातपाय मोडून ते जखमी झालेत। तरी वरील ठिकाणी शिरूर नगर परिषद यांनी ताबडतोब पक्का रस्ता बनवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, नाहीतर बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार आहे। या आंदोलनात शहरातील लोकांनी शिरूर नगर परिषदेचा व प्रशासनाचा जोरदार विरोध करून निषेध व्यक्त केला आहे। यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद, शिरूर शहराध्यक्ष समाधान लोंढे, शिरूर शहर सचिव सागर घोलप, शिरूर शहर संघटक अशोक गुळादे, प्रहार सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुदर्शन शिर्के, भारतीय विद्यार्थी मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष सुलतान शेख, तसेच शिरूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महबूबभाई सय्यद, मनसे शिरूर शहर सचिव रवी लेंडे, भारत मुक्ती मोर्चाचे विजय भोईरकर, आम आदमी पार्टीचे अनिल डांगे तसेच असंख्य नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वागचौरे। नगरपालिका हद्दीतील मंगलमूर्ती नगर मधील या सगळ्या महिला भर पावसाळ्यात या ठिकाणी आलेले आहेत। नगरपालिकेचे मुख्य अधिकारी हे महिला आहेत, त्यांनी या महिलांची जाण ठेवली पाहिजे। काय भर पावसात या महिला सगळे इथं आलेले आहेत, यांची काय तळमळ आहे त्या रस्त्यासाठी। अनेक महिला तिथून पडलेल्या आहेत, रस्ता तिथं खोदलेला आहे आणि माती चिखल आहे, त्याच्यावरून गाड्या घेऊन पडतात। या महिला मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांची जाणीव घेऊन आता तरी त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे। मंगलमूर्ती नगरमध्ये रस्ता केला पाहिजे, तसंच मदारी वस्ती या ठिकाणी रस्ता केला पाहिजे, त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती आहे, आणि ढोमे वस्तीवरती पण रस्ता केला पाहिजे। अनेक ठिकाणी नगरपालिकेने रस्ता केलेला आहे, करोडो रुपये खर्च करून रस्ता केला आहे, पण या महिला ज्या अनेक वर्षापासून मागणी करतात त्यांची मागणी का मान्य होत नाही? महिलांचं काय म्हणणं असेल तर तुम्ही जोरात सांगा एकदा।